Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of plant tissues and anatomy lecture number 6. In this video lecture we are going to study about the anatomy of root, stem and leaf. First we discuss about the anatomy of root. Anatomy of dicotyledonous root. When we observe the transverse section of dicot root, then it shows different regions, that is epidermis, cortex, exodermis, endodermis, pericycle, still and pith. When we observe this transverse section of dicot root, then it shows the outermost, which is nothing but the epidermis. सगळ्यात outermost जो region आपल्याला दिसतोय तो आहे epidermis, and this epidermis which shows some protuberance or the outgrowth, and this is nothing but the root hair. त्याला आपण म्हणणार आहोत रूट हेअर. आता रूट हेअर जर आपण बघितले तर हे रूट हेअर जे असणार आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, ट्युब्युलर आहेत, इलॉंगेटेड, and these unicellular tubular elongated root hair which play very important role in the absorption of water and minerals. So outermost layer which is nothing but the epidermis, and below this epidermis cortical region is present, and this is nothing but the cortex. त्याला आपण cortex म्हणणार आहोत, and this cortex which is formed from the parenchyma cells, and these parenchyma cells, these are living cells, and in between these parenchyma cells the intercellular space is present. So many layer parenchyma cells are present which form the cortex, and innermost layer of this cortex which form the endodermis. सगळ्यात innermost cortex ची लेयर जी असते त्याच्यापासून endodermis फॉर्म होणार आहे, and this endodermal cells which are barrel shaped, and their radial walls bears Casparian strip or Casparian bands composed of suberin. म्हणजे जर आपण बघितलं ह्या ज्या काही एंडोडर्मल सेल्स आहेत त्या एंडोडर्मल सेल्स या बॅरल शेप असतील, कॉम्पॅक्टली अरेंज आहेत, आणि त्याच्यावरती सुबेरिनचं डिपॉझिशन होऊन कॅस्पेरियन स्ट्रिप फॉर्म झाली. And as there is a deposition of the Casparian, as there is a deposition of the suberin, they do not allow the water. तिथं वॉटर आतमध्ये एंटर होत नाही. पण सगळ्याच सेलवरती सुबेरिनचे डिपॉझिशन असत नाही, तर काही सेल ज्या असणार आहेत त्या विदाउट कॅस्पेरियन स्ट्रिप असतात, त्यांना पॅसेज सेल म्हटलं जातं. अँड दीज पॅसेज सेल्स which play very important role in the transfer of water up to the xylem. Then inner to this endodermis, एंडोडर्मिसच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर तिथं पेरिसायकल प्रेझेंट असेल, and this pericycle which is also formed from the parenchyma cells which is below this endodermis. Then inside this pericycle there is a presence of the still or the vascular cylinder, and this vascular cylinder म्हणजे हा जो पार्ट आपल्याला दिसतोय तो सगळा काय आहे, व्हॅस्क्युलर सिलेंडरचा पार्ट आहे, म्हणजेच त्याला स्टिल म्हटलं जातं. अँड इट कन्सिस्ट ऑफ 2 to 6 रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स, त्यांच्यामध्ये 2 ते 6 पर्यंत रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतील. झायलेम इज एक्झार्च, झायलेम हे एक्झार्च झायलेम प्रेझेंट आहे, म्हणजे आपण जर बघितलं मेटाझायलेम सेंटरला प्रेझेंट असणार आहे, आणि प्रोटोझायलेम जेव्हा पेरिफेरीला प्रेझेंट असतं तेव्हा त्या झायलेमला आपण एक्झार्च झायलेम म्हणतो. दिस टाइप ऑफ द एक्झार्च झायलेम विच इज प्रेझेंट इन द डायकॉट स्टेम, डायकॉट रूट मध्ये आपण बघणार आहोत. देन नेक्स्ट आपण बघू शकतो याच्यामध्ये आपल्याला रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल पाहायला मिळतात, म्हणजे जे काय असणार हा झायलेमचा पॅच सेपरेट आहे, नंतर इथं झायलेमचा पॅच, असे झायलेमचे पॅच सेपरेटली डेव्हलप झाले आहेत, आणि 2 झायलेमच्या पॅच मध्ये फ्लोएमचा पॅच प्रेझेंट असणार आहे. द सेंट्रल पार्ट ऑफ द स्टील, आता या स्टील मध्ये जर आपण बघितलं तर सेंट्रल पार्ट जो असणार आहे व्हॅस्क्युलर सिलेंडरचा विच इज नथिंग बट द पिथ रिजन, त्याला आपण पिथ रिजन म्हणतो. इट इज अ नॅरो
मेडअप ऑफ पॅरेनकायमॅटस सेल्स. हा जो रिजन आहे तो पिथ रिजन आहे की जो पॅरेनकायमॅटस सेल्स पासून फॉर्म झालाय, पण तिथं इंटरसेल्युलर स्पेस काही वेळा असेल, काही वेळा इंटरसेल्युलर स्पेस असणार नाही, मीन्स विथ और विदाउट इंटरसेल्युलर स्पेस. At later stages, a cambium ring develop between xylem and phloem and which causes secondary growth in thickness. आपण जर बघितलं या झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम फॉर्म होतं आणि या कॅम्बियम रिंगमुळं आपल्याला सेकंडरी ग्रोथ ही डायकॉट रूटमध्ये पाहायला मिळते. So in this way, these different cells which are observed in the dicot root, म्हणजे डायकॉट रूटचा सेक्शन आपण ट्रान्सवर्स सेक्शन जेव्हा घेतो त्याचं जेव्हा इंटरनल स्ट्रक्चर आपण बघतो त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीनं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. दॅट इज एपिडर्मिस, कॉर्टॅक्स, देन द एंडोडर्मिस, पेरिसायकल, देन व्हॅस्क्युलर सिलेंडर. व्हॅस्क्युलर सिलेंडरमध्ये झायलेम आणि फ्लोएम रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स आपल्याला पाहायला मिळतील आणि सेंट्रल रिजनला पिथ प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर या एपिडर्मिस पासून जी आउटग्रोथ डेव्हलप होते तिला आपण रूट हेअर म्हणणार आहोत. देन नेक्स्ट आहे अॅनाटॉमी ऑफ मोनोकॉट रूट. when you observe the transverse section of monocot root, then in monocot root you observe that the outermost, म्हणजे जर आपण मोनोकॉट आणि डायकॉट रूट या दोन्हीचे ट्रान्सवर्स सेक्शन बघितले तर आपल्या लक्षात येईल की डायकॉट आणि मोनोकॉट रूट या दोन्हीचे ट्रान्सवर्स सेक्शन इंटरनल स्ट्रक्चर सेम आहे, काही डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथं पण आपल्याला आउटरमोस्ट लेअर जे दिसणार आहे विच इज नथिंग बट द इपिडर्मिस आहे, त्या इपिडर्मिस पासून जे आउटग्रोथ डेव्हलप होतात त्याला आपण रूट हेअर म्हणतो. त्यानंतर त्याच्या खाली हा कॉर्टॅक्स रिजन जो फॉर्म होणार आहे त्या कॉर्टॅक्स रिजनमध्ये आपल्याला इथं पूर्ण कॉर्टिकल रिजन पाहायला मिळेल की जिथं पॅरेनकायमा सेल्स प्रेझेंट असणार. त्याचबरोबर जर आपण बघितलं व्हॅस्क्युलर बंडल जे असणार आहेत त्या व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे सगळ्यात इनरमोस्ट लेअर जे असणार आहे कॉर्टॅक्सची त्याला आपण एंडोडर्मिस म्हणतो. इनर टू दिस एंडोडर्मिस पेरिसायकल इज प्रेझेंट अँड इनसाइड दिस पेरिसायकल व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असते आणि हे व्हॅस्क्युलर बंडलमध्ये आपल्याला रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स पाहायला मिळतात आणि त्या रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलेम आणि फ्लोएमचे पॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. इथं जर आपण बघितलं तर ही पेरिसायकल आहे, पेरिसायकलच्या आतमध्ये आपल्याला हे झायलेम पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथं या दोन झायलेमच्या पॅचच्या मध्ये काय असेल फ्लोएमचा पॅच प्रेझेंट असणार आणि इन द सेंटर पिथ प्रेझेंट असेल. देन व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन दिस डायकॉट अँड मोनोकॉट रूट? If you observe this monocot root, it possesses more than 6 xylem bundles. म्हणजेच पॉलीआर्च कंडिशन आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे 6 xylem बंडल पेक्षा जास्त बंडल आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जो पिथ रिजन असणार आहे दिस पिथ विच इज लार्ज अँड वेल डेव्हलप असेल आणि मोनोकॉट रूटमध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळत नाही, म्हणजेच झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम डेव्हलप होणार नाही, कॅम्बियम तिथं अब्सेंट असेल अँड सो देर इज अ नो सेकंडरी ग्रोथ इन द मोनोकॉट रूट. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे अॅनाटॉमी ऑफ द स्टेम. when we observe the anatomy of the stem, especially when you observe the anatomy of dicot stem, then the transverse section of dicot stem shows epidermis, hypodermis, general cortex, endodermis and still. Then this still which consists pericycle, vascular bundle and pith region. So when you observe the transverse section of dicot stem, then you observe this type of the structure. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर इथं आपण जर बघितलं तर आउटर मोस्ट जे असणार आहे विच इज नथिंग बट द इपिडर्मिस. सगळ्यात बाहेरचा जो असणार आहे तो काय आहे इपिडर्मिस आहे. देन दिस इपिडर्मिस इज सिंगल आउटरमोस्ट लेअर विथ मल्टीसेल्युलर आउटग्रोथ. इथं आपल्याला या मल्टीसेल्युलर आउटग्रोथ पाहायला मिळतात, त्या म्हणजेच काय असणार इपिडर्मल हेअर किंवा त्याला ट्रायकोम म्हटलं जातं. या मल्टीसेल्युलर आहेत, काही प्लांटमध्ये या ब्रांच पण असतात, काहीमध्ये अनब्रांच असतील. सो फ्रॉम दिस इपिडर्मल सेल्स द इपिडर्मल हेअर
आर डेव्हलप अँड दीज आर नथिंग बट द ट्रायकोम्स. त्यांना आपण ट्रायकोम पण म्हणणार आहोत. A layer of cuticle is usually present towards the outer surface of the epidermis. जर आपण इपिडर्मिस बघितलं तर ह्या इपिडर्मिसच्या आउटर लेअरला आपल्याला इथं काय पाहायला मिळेल, क्युटिकल प्रेझेंट असणार, म्हणजे एक व्हॅक्सी कोटिंग प्रेझेंट असतं. इपिडर्मिस वरती एक व्हॅक्सी कोटिंग प्रेझेंट असतं, त्याला क्युटिकल म्हटलं जातं. देन मीन्स क्युटिनाइज इपिडर्मिस तिथं प्रेझेंट आहे. देन बिलो दिस इपिडर्मिस देर इज अ प्रेझेन्स ऑफ द कॉर्टॅक्स अँड दिस कॉर्टॅक्स विच इज अगेन डिव्हायडेड इनटू 3 रिजन्स. त्याच्यामध्ये परत 3 रिजन्स आहेत, हायपोडर्मिस, जनरल कॉर्टॅक्स अँड एंडोडर्मिस. इपिडर्मिसच्या खालचा जो रिजन असणार आहे, बिलो दिस इपिडर्मिस देर इज अ प्रेझेन्स ऑफ हायपोडर्मिस. हा हायपोडर्मिस रिजन प्रेझेंट असेल अँड दिस हायपोडर्मिस which is formed from the 3 to 5 layers of the कोलेनकायमॅटस सेल्स. म्हणजे जर आपण हा रिजन बघितला तर हा कोलेनकायमा सेल्स पासून फॉर्म झालेला असणार आहे. 3 to 5 layers of the कोलेनकायमा cells are present and this is nothing but the hypodermis. And these कोलेनकायमा cells, they are compactly arranged because there is a deposition of the lignin at the corner. कॉर्नरला लिग्निनचं डिपॉझिशन झालंय, त्यामुळे तिथं या कोलेनकायमा सेल्स आपल्याला कॉम्पॅक्टली अरेंज झालेले दिसतात. बिलो दिस हायपोडर्मिस, या हायपोडर्मिसच्या खाली जनरल कॉर्टॅक्स प्रेझेंट असणार आहे अँड दिस जनरल कॉर्टॅक्स विच इज फॉर्म फ्रॉम द पॅरेनकायमा सेल्स. तो कशापासून फॉर्म झालाय तर पॅरेनकायमा सेल्स पासून फॉर्म झालाय आणि त्या पॅरेनकायमा सेल्स पासून फॉर्म झाल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असणार, त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असेल. देन दिस जनरल कॉर्टॅक्स, आता या जनरल कॉर्टॅक्सच्या खालचा जो रिजन प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणणार आहोत एंडोडर्मिस. म्हणजे सगळ्यात इनरमोस्ट कॉर्टिकल सेल जे असतील म्हणजे कॉर्टॅक्सची सगळ्यात इनरमोस्ट लेअर जी असते त्याला एंडोडर्मिस म्हटलं जातं. अँड विच आर मेड अप फ्रॉम द बॅरेल शेप सेल्स अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए स्टार्च शीथ. त्याला स्टार्च शीथ पण म्हटलं जातं बिकॉज इन दिस सेल्स स्टार्च ग्रेन्स आर प्रेझेंट. कारण या सेल्समध्ये स्टार्च ग्रेन प्रेझेंट असतात म्हणून त्याला स्टार्च शीथ पण म्हटलं. देन बिलो दिस एंडोडर्मिस, या एंडोडर्मिसच्या खाली आपण जर बघितलं तर पेरिसायकल प्रेझेंट असेल आणि या पेरिसायकल जे असणार आहे दिस पेरिसायकल विच इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ व्हॅस्क्युलर सिस्टीम. व्हॅस्क्युलर सिस्टीमची म्हणजे स्टीलची सगळ्यात आउटर मोस्ट लेअर जर आपण बघितली तर ती काय असणार आहे, पेरिसायकल असेल. देन दिस पेरिसायकल, आता ही जी काय पेरिसायकल असणार आहे त्या पेरिसायकलच्या खाली आपल्याला हे व्हॅस्क्युलर बंडल्स पाहायला मिळतील. आणि काही प्लांट्समध्ये आपण बघू शकतो पेरिसायकल ही कशी आहे, मल्टी लेयर्ड असणार. काहीमध्ये ती काय असेल, सिंगल लेअर 2 लेयर्ड असेल, पण काहीमध्ये ती मल्टी लेयर्ड पेरिसायकल पाहायला मिळते आपल्याला. फॉर एक्झाम्पल जर आपण सनफ्लावरमध्ये बघितलं तर मल्टी लेयर्ड पेरिसायकल इज प्रेझेंट. देन द व्हॅस्क्युलर बंडल्स, आता इथं जर आपण बघितले तर हा जो रिजन आहे तो व्हॅस्क्युलर बंडलचा असणार आहे. दीज व्हॅस्क्युलर बंडल्स विच आर कंजॉइंट, कोलॅटरल, ओपन अँड अरेंज इन द रिंग. म्हणजे हे जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते कसे आहेत, कंजॉइंट आहेत, कोलॅटरल आहेत अँड ओपन आहेत. ओपन आहेत म्हणजेच झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम प्रेझेंट असणार आहे. And as these vascular bundles are open type, they shows the secondary growth. त्याच्यामध्ये आपल्याला secondary growth पाहायला मिळते. Then the each vascular bundle is composed of xylem, phloem and cambium. म्हणजे प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल जर आपण बघितलं तर प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल हे कशापासून फॉर्म झाले तर झायलेम, फ्लोएम आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं कॅम्बियम असणार. देन द झायलेम जे असणार आहे ते झायलेम जर आपण बघितले तर ते एंडार्च टाईपचं झायलेम आपल्याला इथं पाहायला मिळेल. ए स्ट्रीप ऑफ कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन झायलेम अँड फ्लोएम अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस स्ट्रीप ऑफ कॅम्बियम द सेकंडरी ग्रोथ इज ऑब्झर्व्ड इन डायकॉट स्टेप. देन इन द सेंटर, आता सेंटरला जर आपण बघितलं तर हा काय प्रेझेंट असणार आहे, पिथ प्रेझेंट असेल. And this central pith which is formed from the large size parenchymatous cells.
हा सेंट्रल पीथ जो असणार आहे तो लार्ज साईज पॅरेनकायमा सेल्स पासून फॉर्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असेल. सो दिस इज द पीथ रिजन. In this way, when we observe the structure of dicot stem, then dicot stem shows the outermost epidermis, and this epidermis which is cutinized one, म्हणजे त्याच्यावरती क्युटिन वॅक्सी कोटिंग प्रेझेंट असेल. बिलो दिस इपिडर्मिस, या इपिडर्मिसच्या खाली आपल्याला कॉर्टिकल रिजन पाहायला मिळेल आणि हा जो काही कॉर्टिकल रिजन आहे त्याच्यामध्ये परत 3 रिजन्स पाहायला मिळतात. दीज आर नथिंग बट द हायपोडर्मिस, then the general cortex, then endodermis, below the endodermis pericycle present असेल, then the below this pericycle vascular bundles are present which are the conjoint, collateral and open type of vascular bundle. आणि central आपल्याला काय पाहायला मिळेल, pith region पाहायला मिळतो as well as these epidermal cells which shows the multicellular epidermal hair. Then next, when you observe the transverse section of monocot stem, आता जर आपण monocot स्टेमचा जर ट्रान्सवर्स सेक्शन बघितला तर आपल्याला दिसेल आउटर मोस्ट इपिडर्मिस इज प्रेझेंट अँड दिस इपिडर्मिस विच इज क्युटिनाइज्ड वन. मीन्स ऑन दिस इपिडर्मिस वॅक्सी कोटिंग इज प्रेझेंट अँड दिस इज नथिंग बट द क्युटिकल, त्याला आपण क्युटिकल म्हणणार आहोत. देन बिलो दिस इपिडर्मिस, आता ह्या इपिडर्मिस मध्ये जर आपण बघितलं तर इपिडर्मिसच्या खाली आपल्याला इथं काय दिसेल, हा कॉर्टिकल रिजन पाहायला मिळेल, म्हणजेच कॉर्टेक्स तिथं प्रेझेंट असणार आहे. आणि मोनोकॉट स्टेम मध्ये जर आपण बघितलं मोस्टली या इपिडर्मिस पासून इपिडर्मल हेअर डेव्हलप झालेले आपल्याला दिसत नाही तिथं. आणि या इपिडर्मिसच्या खालचा जो रिजन असणार आहे तो असेल कॉर्टेक्स. आणि या कॉर्टेक्स मध्ये परत आपल्याला हायपोडर्मिस, जनरल कॉर्टेक्स पाहायला मिळेल. जर आपण बघितलं दिस हायपोडर्मिस विच इज स्क्लेरेनकायमॅटस वन, हा जो काही हायपोडर्मिस आहे तो हायपोडर्मिस कसा आहे, स्क्लेरेनकायमॅटस आहे. आणि स्क्लेरेनकायमा सेल्स विच आर डेड वन, त्याच्यावरती लिग्निनचं डिपॉझिशन झालेलं असतं, इक्वली डिपॉझिशन झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या सेल्स असणार आहेत म्हणजे जो हायपोडर्मिस आहे तो स्क्लेरेनकायमा टिश्यू पासून फॉर्म झालेला आहे. अँड बिलो दिस हायपोडर्मिस, या हायपोडर्मिसच्या खाली आपल्याला काय पाहायला मिळेल तर व्हॅस्क्युलर बंडल्स पाहायला मिळतात. आणि हे जे व्हॅस्क्युलर बंडल्स असणार आहेत ते व्हॅस्क्युलर बंडल जे असतील, दीज व्हॅस्क्युलर बंडल्स विच आर कंजॉइंट, कोलॅटरल अँड क्लोज टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. हे जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते कसे आहेत, कंजॉइंट आहेत, कोलॅटरल आहेत अँड क्लोज टाईपचे आहेत. म्हणजे झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये आपल्याला तिथं कॅम्बियम पाहायला मिळणार नाहीये. म्हणजे कॅम्बियम विच इज absent in between xylem and phloem and due to which there is a no secondary growth, तिथे आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळत नाही. सो व्हॅस्क्युलर बंडल्स विच आर कंजॉइंट, कोलॅटरल अँड क्लोज्ड means without cambium. Then these vascular bundles, each vascular bundle which is surrounded by the स्क्लेरेनकायमॅटस बंडल शीट. म्हणजे प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल जर आपण बघितलं, इथं व्हॅस्क्युलर बंडल आपण बघितलं तर प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती काय असणार आहेत, स्क्लेरेनकायमा सेल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे स्क्लेरेनकायमा बंडल शीट इथं डेव्हलप झालेलं आहे. देन ऑल दिस व्हॅस्क्युलर बंडल्स विच आर स्कॅटर्ड इन द ग्राउंड टिश्यू, म्हणजे हे जे काही आपल्याला ग्राउंड टिश्यू पाहायला मिळतात या ग्राउंड टिश्यू मध्ये हे व्हॅस्क्युलर बंडल्स सगळे काय झालेले आहेत, स्कॅटर्ड झालेले आहेत. दिस व्हॅस्क्युलर बंडल्स विच आर स्कॅटर्ड इन द ग्राउंड टिश्यू. देन in this monocot stem we observed that xylem is enlarged type and shows lysigenous cavity. आपल्याला इथे lysigenous cavity पाहायला मिळते. म्हणजे ज्या काही पॅरेनकायमा सेल्स असतील त्या पॅरेनकायमा सेलच्या मध्ये इंटरसेल्युलर स्पेस फॉर्म होतो आणि हा इंटरसेल्युलर स्पेस बऱ्याच वेळेला पॅरेनकायमा सेल्स पूर्णपणे डिजनरेट होऊन पण फॉर्म होणार आहे. दिस इज नथिंग बट द lysigenous cavity. देन पीथ इज ॲबसेंट, याच्यामध्ये पीथ ॲबसेंट आहे आणि सेकंडरी ग्रोथ जी असणार आहे दिस सेकंडरी ग्रोथ विच इज ॲबसेंट इन द मोनोकॉट स्टेम. देन द नेक्स्ट आपण बघू शकतोय अॅनाटॉमी ऑफ लिप. अॅनाटॉमी ऑफ लिप
when you observe the anatomy of dicot leaf or dorsiventral leaf. In dorsiventral leaf, mesophyll tissue is differentiated into palisade and spongy parenchyma. म्हणजे जर आपण बघितलं डॉर्सिव्हेंट्रल लीफ जे डायकॉट लीफ जे असणार आहे ते डॉर्सिव्हेंट्रल लीफ असते की डॉर्सिव्हेंट्रल लीफमध्ये आपण बघू शकतो ज्या मिझोफिल सेल्स असतील म्हणजेच मिझोफिल टिश्यू असणार आहे त्याचं डिफरन्सिएशन हे पॅलासेड आणि स्पॉन्जी पॅरेन्कायमामध्ये होतं. Then leaves are commonly horizontal in orientation with distinct upper and lower surface. The upper surface which faces the sun is darker than the lower surface. म्हणजे आपण जर बघितलं तर डायकॉट लीफला आपण डॉर्सिव्हेंट्रल लीफ म्हणतो. डॉर्सिव्हेंट्रल लीफ का म्हणायचं? कारण त्याचा डॉर्सल सरफेस जो असणार आहे म्हणजेच जो काही अप्पर सरफेस असेल तो डार्क असणार आहे अँड विच फेसेस द सन म्हणजे डायरेक्टली तो सनकडे फेस करून आहे आणि त्याचबरोबर म्हणजे सनलाईट डायरेक्टली ह्या अप्पर सरफेसवरती पडणार आहे आणि हा जो काही अप्पर सरफेस असेल विच इज अ डार्कन वन. डॉर्सल सरफेस हा डार्क आहे आणि वेंट्रल सरफेस जर आपण बघितला तर वेंट्रल सरफेस हा लाईट असणार आहे, लाईट कलरचा असेल आणि म्हणून डॉर्सल आणि वेंट्रल सरफेस म्हणजेच अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस ह्याच्यामध्ये आपण इझिली डिफरन्सिएशन करू शकतो. अशा लीफला आपण डॉर्सिव्हेंट्रल लीफ म्हणतो आणि दिस डॉर्सिव्हेंट्रल लीफ विच इज प्रेझेंट इन द डायकॉट प्लांट. डायकॉट प्लांटमध्ये असे लीव्स प्रेझेंट असणार. देन वेन यू ऑब्झर्व द टियर्स ऑफ डायकॉट लीफ म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ डायकॉट लीफ जर आपण बघितला तर आपल्याला दिसेल आउटर मोस्ट जे असणार आहे म्हणजे अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस या दोन्ही अप्पर आणि लोअर सरफेसला काय प्रेझेंट असणार आहेत? इपिडर्मल लेअर प्रेझेंट असेल. इपिडर्मिस विच इज प्रेझेंट अप्पर अँड लोअर सरफेस. सो द अप्पर epidermis consists of single layer of tightly packed rectangular barrel shaped parenchymatous cells. म्हणजे जर आपण बघितलं तर हा अप्पर इपिडर्मिस जो असणार आहे तो अप्पर इपिडर्मिस हा रेक्टँग्युलर बॅरेल शेप पॅरेन्कायमॅटस सेल्स पासून फॉर्म झालाय अँड दे आर कॉम्पॅक्टली अरेंज आहेत त्याचबरोबर ह्या अप्पर इपिडर्मिस वरती आपल्याला काय पाहायला मिळेल? क्युटिकल प्रेझेंट आहे म्हणजे वॅक्सी कोटिंग विच इज प्रेझेंट ऑन दिस अप्पर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिस वरती वॅक्सी कोटिंग प्रेझेंट असेल. देन in this upper epidermis the stomata which are generally absent. Stomata हे जनरली अप्पर इपिडर्मिसला absent असणार आहे टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. कारण डायरेक्टली अप्पर जर आपण सरफेस बघितला तो सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत आणि त्यामुळं अप्पर इपिडर्मिसला इथं काय नसणार आहेत तर स्टोमाटा हे जनरली absent असतात. देन in between this upper epidermis and lower epidermis mesophyll cells are present and these mesophyll cells which containing the chloroplast त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. ग्रीन कलरच्या ह्या मिझोफिल सेल्स असतील आणि या मिझोफिल सेल्सचं डिफरन्सिएशन हे पॅलासेड मिझोफिल सेल्स आणि स्पॉन्जी मिझोफिल सेल्समध्ये झालेलं आहे. जर आपण बघितलं बिलो दिस upper epidermis there is a presence of palisade mesophyll and these palisade mesophyll cells which are closely packed elongated cells and they having abundant chloroplast. म्हणजे आपण जर बघितलं ह्या पॅलासेड मिझोफिल सेल ज्या असणार आहेत त्या इलॉंगेटेड आहेत त्याचबरोबर या क्लोजली पॅक्ड असतील ग्रीन कलरच्या असतील. दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द photosynthesis means they perform the function of photosynthesis as in these mesophyll cell there is a presence of chloroplast. Chloroplast त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे त्यामुळे त्या फोटोसिंथेसिसचं फंक्शन करते. देन बिलो दिस पॅलासाइड आता या पॅलासाइड सेलच्या खाली जर आपण बघितलं तर इथं आपल्याला हे स्पॉन्जी मेझोफिल्स पाहायला मिळतील. आता स्पॉन्जी पॅरेन्कायमा the spongy parenchyma is present below the palisade tissue and consists of loosely arranged irregular shaped cells with a intercellular space. म्हणजे जर आपण बघितलं ह्या ज्या काही
सेल्स असणार आहेत त्या कोणत्या आहेत तर स्पॉन्जी पॅरेनकायमा सेल्स असतील, स्पॉन्जी मेझोफिल सेल्स असतील की ज्या लूजली अरेंज असणार आहेत आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये एअर कॅव्हिटीज डेव्हलप झालेल्या आहेत इथं. देन दीज आर इरेग्युलर इन शेप, त्याचा असा एक स्पेसिफिक शेप नाही, इरेग्युलर शेप असेल. देन विथ इंटरसेल्युलर स्पेस आहे. आणि स्पॉन्जी पॅरेनकायमा कंटेन क्लोरोप्लास्ट अँड दे आर डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द स्टोमाटा. कारण का जर आपण बघितलं अबाव धिस हा जो काही लोअर इपिडर्मिस आहे त्या लोअर इपिडर्मिसच्या वरती ह्या स्पॉन्जी मेझोफिल सेल्स असतील त्या लूजली अरेंज आहेत, त्यांनी एअर कॅव्हिटीज फॉर्म केलेल्या आहेत. आणि लोअर इपिडर्मिस जो असणार आहे दिस लोअर इपिडर्मिस विच इज ऑल्सो फॉर्म फ्रॉम द कॉम्पॅक्टली अरेंज रेक्टँग्युलर पॅरेनकायमा सेल पासून ते फॉर्म झालेले आहे. आणि या रेक्टँग्युलर पॅरेनकायमाटस सेलच्या मध्ये मध्ये आपण जर बघितलं तर तिथं काय प्रेझेंट असणार आहेत स्टोमाटा प्रेझेंट असते. म्हणजे जर आपण इथं स्ट्रक्चर बघितलं तर इथं आपल्याला हा एक सिंगल स्टोमा पाहायला मिळतो. आणि दिस स्टोमा विच इज फॉर्म फ्रॉम द टू गार्ड सेल्स, म्हणजे दोन गार्ड सेलच्या मध्ये एक स्मॉल अपर्चर फॉर्म होतं त्याला आपण स्टोमा म्हणतो. असे नंबर ऑफ स्टोमाटा हे लोअर इपिडर्मिसच्या तिथं प्रेझेंट असणार आहेत. इन बिटवीन दिस पॅरेनकायमा सेल्स ऑफ द लोअर इपिडर्मिस number of stomata are present and these stomata which perform the function of the gaseous exchange and the ट्रान्सपिरेशन. हे दोन फंक्शन्स ते करतील. आणि हे स्टोमा जे असणार आहेत ते हे जे काही स्टोमाटा असतील दिस स्टोमाटा विच डायरेक्टली कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस एअर कॅव्हिटी. म्हणजेच या मेझोफिल सेल्स मधलं एक्सेस वॉटर जे असणार आहे ते वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये ह्या एअर कॅव्हिटीमध्ये असेल आणि ह्या एअर कॅव्हिटीमधून ते डायरेक्टली जेव्हा स्टोमाटा ओपन होतील तेव्हा त्याच्यामधून ते लॉस होणार आहे. देन जर आपण बघितलं हा लोअर इपिडर्मिस जो आहे त्या लोअर इपिडर्मिस वरती पण काय असणार आहे वॅक्सी कोटिंग प्रेझेंट असेल, मीन्स क्युटिकल तिथं प्रेझेंट असणार आहे. जो लोअर इपिडर्मिस असतो त्याला ॲबॅक्झियल इपिडर्मिस म्हणायचं आणि जो अप्पर इपिडर्मिस असतो त्याला ॲडॅक्झियल इपिडर्मिस पण म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं व्हॅस्क्युलर सिस्टीम जी असणार आहे दिस व्हॅस्क्युलर सिस्टीम विच इज मेड अप फ्रॉम द नंबर ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स ऑफ वेरिंग साईज डिपेंडिंग अपॉन द व्हेनेशन. जसं व्हेनेशन आहे त्याच्यावरती काय असणार आहे या व्हॅस्क्युलर बंडलची साईज आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते. Each vascular bundle which is surrounded by a thin layer of parenchymatous cell called bundle sheath. म्हणजे जर आपण बघितलं प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडल जो असणार आहे तिथं एक बंडल शीथ प्रेझेंट असणार आहे. अँड व्हॅस्क्युलर बंडल्स विच आर क्लोज टाईप. व्हॅस्क्युलर बंडल कसे आहेत क्लोज टाईपचे आहेत. झायलेम टुवर्ड्स द अप्पर साईड, झायलेम जे असणार आहे ते अप्पर साईडला आहे आणि फ्लोएम जे असणार आहे ते फ्लोएम हे लोअर इपिडर्मिसकडे आहे. Phloem towards the lower epidermis and xylem towards the upper epidermis. Then cambium absent असेल, hence there is a no secondary growth in the lip. म्हणजे लिप मध्ये सेकंडरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या व्हॅस्क्युलर बंडलची जी साईज असणार आहे ती डिपेंडिंग अपॉन द व्हेनेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि मोस्टली जर आपण बघितलं डायकॉट लीफ जे असणार आहे त्या डायकॉट लीफमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला पाहायला मिळतं. देन द नेक्स्ट आहे anatomy of monocot leaf or isobilateral leaf. In this leaf, both the surfaces are equally illuminated as both the surface can face the sun and show similar structure and equally green. म्हणजे जर आपण बघितलं हे जे काही लीफ असेल त्या लीफमध्ये आपल्याला दोन्ही सरफेस म्हणजे अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस हे दोन्ही सरफेस सेम असणार आहेत, इक्वली आहेत, इक्वली ग्रीन कलरचे आहेत. बोथ सरफेस कॅन फेस द सन. म्हणून या लीफला आपण काय म्हणतो आयसोबायलॅटरल. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू सारख्याच दिसणार आहेत. आपण इझिली डॉर्सल सरफेस आणि वेंट्रल सरफेस आपण इझिली डिफरन्शिएट करू शकत नाही, दोन्ही सेमच दिसतील. देन when you observe the anatomy of this monocot leaf, means transverse section of monocot leaf, then you observe that in monocot leaf upper epidermis then lower epidermis present असेल, means upper epidermis लाच आपण म्हणतो adaxial epidermis and this upper epidermis which is cutinized one म्हणजे upper epidermis वरती waxy coating present असेल and this is nothing but the
क्युटिकल. देन लोअर इपिडर्मिस असेल त्या लोअर इपिडर्मिसला आपण ॲबॅक्झियल इपिडर्मिस म्हणणार आहोत. अँड विच इज ऑल्सो क्युटिनाइज वन, म्हणजे त्याच्यावरती पण काय असणार आहे, क्युटिन प्रेझेंट असेल, वॅक्सी कोटिंग प्रेझेंट असेल. अँड इन बिटवीन दिस अप्पर अँड लोअर इपिडर्मिस mesophyll cells are present, and these mesophyll cells which are not differentiated into palisade and spongy parenchyma or spongy tissue. म्हणजे जसं आपण डायकॉट लीफ मध्ये बघितलं होतं की मिझोफिल सेलचं डिफरन्सिएशन हे स्पॉन्जी पॅरेनकायमा आणि पॅलासाइड पॅरेनकायमा मध्ये होणार आहे, तसं इथं डिफरन्सिएशन होणार नाही, फक्त एकसारख्याच आपल्याला या मिझोफिल सेल्स पाहायला मिळतील. म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असणार आहे. ऑल दिस मिझोफिल सेल्स विच आर ग्रीन इन कलर, दे परफॉर्म द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. देन when you observed these monocot leaf, then in monocot leaf you observed the parallel type of the venation. म्हणजे जर आपण त्याच्यामधल्या वेन्स अँड वेनलेटची जर अरेंजमेंट बघितली तर ती आपल्याला पॅरलल पाहायला मिळते. मीन्स पॅरलल टाइप ऑफ द वेनेशन इज प्रेझेंट इन द मोनोकॉट लीफ. And in monocot leaf, the vascular bundles are present, and these vascular bundles which are conjoint, collateral and close type. म्हणजे यांच्यामध्ये जर व्हॅस्क्युलर बंडल आपण बघितले तर हे व्हॅस्क्युलर बंडल कसे आहेत, कंजॉइंट आहेत, कोलॅटरल आहेत, बट क्लोज टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. म्हणजे डायकॉट आणि मोनोकॉट लीफ दोन्हीमध्ये व्हॅस्क्युलर बंडल हे क्लोज टाईपचे असतात. मीन्स देर इज अ नो सेकंडरी ग्रोथ इन द लीफ. लीफमध्ये आपल्याला कुठेही सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळत नाही, कारण त्याचे व्हॅस्क्युलर बंडल्स हे कसे असतात, क्लोज टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल आपल्याला पाहायला मिळतात. इन दिस वे हिअर वी completed the point, that is the anatomy of the root, stem and leaf. हा जो काही anatomy of root, stem आणि leafचा पार्ट जो असणार आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला थेरीला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे ज्या डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स इम्पॉर्टंट आहेत, त्या डायग्रॅमशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये जे काही व्हॅस्क्युलर बंडलची अरेंजमेंट कशी आहे, म्हणजे रूटमध्ये जर आपण बघितलं तर व्हॅस्क्युलर बंडल रेडियल टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. डायकॉट स्टेम मधले व्हॅस्क्युलर बंडल कसे आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं हायपोडर्मिसचा रिजन जो आहे डायकॉट स्टेम मधला, त्याचबरोबर मोनोकॉट स्टेम मधला हायपोडर्मिसचा रिजन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सिएशन पाहायला मिळतं. म्हणजे मोनोकॉट मध्ये हायपोडर्मिस जो असणार आहे तो स्क्लेरेनकायमा पासून फॉर्म झालेला आहे आणि डायकॉट मध्ये तो कोलेनकायमा पासून फॉर्म झाला आहे. कारण आपल्याला माहिती आहे डायकॉट च्या फक्त स्टेम मध्येच कोलेनकायमा प्रेझेंट असेल, मोनोकॉट मध्ये तो असणार नाही. सो इन दिस वे म्हणजे हायपोडर्मिस कोणत्या सेल्स पासून फॉर्म झालाय, टिश्यू पासून फॉर्म झालाय, याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॅस्क्युलर बंडल कोणत्या टाईपचे आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजेच हा जो काही अॅनाटॉमीचा पार्ट आहे, दिस अॅनाटॉमी ऑफ द रूट, स्टेम अँड लीफ विच इज इम्पॉर्टंट फॉर बोथ theory as well as NEET and CET exam. So in this way here we completed the anatomy of the root, stem and leaf. Thank you very much.